काय ग माहिती प्रांजली नाहीये तिकडे आणि अर्जुन सुद्धा नाहीये. आर्या आर्या अर्जुन मी जरा आर्याकडे जाऊन येते. हा तू इथेच थांब, अजिबात जाऊ नको. ओके आलेच. आर्या. प्रांजली हाय. अगं मी तुझीच वाट बघत होते. अगं मी तिथे रिसेप्शन जवळ होते. माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय. ते म्हणाले ते थोड्या वेळाने बाहेर येते. पण तू एकटीच का आली आहेस? पार्थ कुठे? तो बघ ना आलाय. कुठे? अगं तो बघ ना. सॉरी पण ती नर्स मध्ये आहे ना म्हणून दिसत नाहीये. नंतर ओळख करून देते ना. बरं ठीक आहे. आर्या. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी काल तुम्हाला म्हणाले होते ना की डॉक्टर प्रांजली देव माझी मैत्रीण. नमस्कार. नमस्कार. बोला मी तुमच्यासाठी काय करू शकतो? डॉक्टर माझा एक पेशंट आहे. ही कॅन नॉट मूव्ह एट ऑल. तो चालू शकत नाहीये, बोलू शकत नाहीये. ही इज जस्ट लाईक अ व्हेजिटेबल. म्हणजे आम्ही घरीच त्याचे उपचार करतो. नाही त्याची काय आवश्यकता नाहीये. मी आर्याला चांगलाच ओळखतो. तिचा एक शब्दच पुरेसा आहे. ओके आर्या? थँक्यू डॉक्टर. आणि दादा कसे आहेत? मस्त आहे. अरे हा बुडाला आहे, बुडाला हा. काय झालं अजय? हे बोल ना काय झालं? काय झालं काय? सगळीकडे शोधलं पण कुठे नाही. तिच्या घरी पण जाऊन आलो, नाहीये तिकडे ती. म्हणजे ही आपल्या हातावर तुरी देऊन अर्जुनला घेऊन पळाली. काहीतरीच काय बोलतेस? काहीतरीच नाही, खरं तेच सांगते. तरी मी तुम्हाला आधीपासून सावध करत होते, पण माझं कोण ऐकणार? अरे किती झालं तरी सुद्धा ती आर्याची मैत्रीण आहे. तिने तुम्हाला वचन दिलं ती आर्याला काहीच सांगणार नाही म्हणून, पण मला तर वाटतं तिने आर्याला सगळं आधीच सांगितलं असणार. हॅलो. काय? अगं काय बोलतेस तू? काय झालं? अजय अरे अरे ती प्रांजली म्हणते की माझा अर्जुन आता या जगात नाहीये. मावशी असं होणं म्हणजे अपशकुन असतो ना ग? नाही ग, हे सगळं आपल्या मान्यावर असतं. आणि तू काय मुद्दाम नाही केलं, चुकून झालं तुझ्या हातून. चुका नेहमी माणसाच्या हातूनच घडतात. अर्जुन, ए अर्जुन, अर्जुन उठणार आहे, बघणार आहे मायाताईकडे. अजय बघणार आहे. आई अगं सावर स्वतःला. कसं सावरू सांग ना मला. या मुलासाठी मी काय काय नाही केलं आणि आता बघ ना कसं पडलंय. मायाताई, ही जी सगळी चूक आहे ना ती या मुलीची आहे. आता बघितलं ना काय परिणाम झाले या सगळ्याचे ते. मायाताई पण माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकायचं ग तुझं? हा काय ऐकायचं सांग ना. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. प्रांजली, मी तुला सांगितलं होतं माझ्या अर्जुनला या घराबाहेर घेऊन जायचं नाही. तरी तू माझं ऐकलं नाहीस, हट्टीपणा केलास. बघ आता त्याचे काय परिणाम झालेत ते. मला कधीच भेटणार नाही. आणि भेटला तर